नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची यादी जाहीर झाली आहे। एकूण 3 टप्प्यात या याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या। यामध्ये अनेक नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे। तर पाहूयात सविस्तर यादी। चाळीसगाव मतदारसंघात उन्मेष पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पाचोरा मतदारसंघामधून वैशाली सूर्यवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मेहकर मतदारसंघातून सिद्धार्थ खरात यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बाळापूर मतदारसंघातून नितीन देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अकोला पूर्व मतदारसंघातून गोपाल दातकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वाशिम मतदारसंघातून डॉक्टर सिद्धार्थ देवळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। बडनेरा मतदारसंघातून सुनील खराटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर रामटेक मतदारसंघातून विशाल बरबटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वणी मतदारसंघातून संजय देरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर लोहा मतदारसंघातून एकनाथ पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कळमनुरी मतदारसंघातून डॉक्टर संतोष टारफे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परभणी मतदारसंघातून डॉक्टर राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गंगाखेड मतदारसंघातून विशाल कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर सिल्लोड मतदारसंघातून सुरेश वणकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कन्नड मतदारसंघातून उदयसिंह राजपूत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संभाजीनगर मध्य मतदारसंघातून किशनचंद्र तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। संभाजीनगर पश्चिम मतदारसंघातून राजू शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वैजापूर मतदारसंघातून दिनेश परदेशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नांदगाव मतदारसंघातून गणेश धात्रक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मालेगाव बाह्य मतदारसंघातून अद्वै हिरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक मध्य मतदारसंघातून वसंत गीते यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नाशिक पश्चिम मतदारसंघातून सुधाकर वडगुजर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पालघर मतदारसंघातून जयेंद्र दुबळा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बोईसर मतदारसंघातून डॉक्टर विश्वास वळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। निफाड मतदारसंघातून अनिल कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भिवंडी ग्रामीण मतदारसंघातून महादेव घाटळ यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अंबरनाथ मतदारसंघातून राजेश वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। डोंबिवली मतदारसंघातून दीपेश म्हात्रे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कल्याण ग्रामीण मतदारसंघातून सुभाष भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ओवळा माजीवाडा मतदारसंघातून नरेश मणेरा यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून केदार दिघे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ठाणे मतदारसंघातून राजन विचारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ऐरोली मतदारसंघातून एम के वडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। मागाठाणे मतदारसंघातून उदेश पाटेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर विक्रोळी मतदारसंघातून सुनील राऊत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। भांडूप पश्चिम मतदारसंघातून रमेश कोरगावकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून अनंत नर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर दिंडोशी मतदारसंघातून सुनील प्रभू यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गोरेगाव मतदारसंघातून समीर देसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे। अंधेरी पूर्व मतदारसंघातून ऋतुषा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे। चेंबूर मतदारसंघातून प्रकाश पातरपेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर कुर्ला मतदारसंघातून प्रवीणा मोरजकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कलिना मतदारसंघातून संजय कोतनीस यांना उमेदवारी देण्यात आली आहे। वांद्रे पूर्व मतदारसंघातून वरुण सरदेसाई यांना उमेदवारी देण्यात आली आहे। माहीम मतदारसंघातून महेश सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कर्जत मतदारसंघातून नितीन सावंत यांना उमेदवारी देण्यात आली आहे। उरण मतदारसंघातून मनोहर भोईर यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर महाड मतदारसंघातून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे। नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर गेवराई मतदारसंघातून बदामराव पंडित यांना उमेदवारी देण्यात आली आहे। धाराशिव मतदारसंघातून कैलास पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। परंडा मतदारसंघातून राहुल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर बार्शी मतदारसंघातून दिलीप सोपल यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सोलापूर दक्षिण मतदारसंघातून अमर रतिकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर सांगोला मतदारसंघातून दीपक आबा साळुंखे पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे। पाटण मतदारसंघातून हर्षद कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। दापोली मतदारसंघातून संजय कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे। गुहागर मतदारसंघातून भास्कर जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे। तर रत्नागिरी मतदारसंघातून सुरेंद्रनाथ माने यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राजापूर मतदारसंघातून राजन साळवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। कुडाळ मतदारसंघातून वैभव नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे। सावंतवाडी मतदारसंघातून राजन तेली यांना उमेदवारी देण्यात आली आहे। राधानगरी मतदारसंघातून के पी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे।
शाहूवाडी मतदारसंघातून सत्यजित आबा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवडी मतदारसंघातून अजय चौधरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धुळे शहर मतदारसंघातून अनिल गोटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. चोपडा मतदारसंघातून राजू तडवी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जळगाव शहर मतदारसंघातून जयश्री सुनील महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर बुलढाणा मतदारसंघातून जयश्री शेळके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिग्रस मतदारसंघातून पवन श्यामलाल जयस्वाल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर हिंगोली मतदारसंघातून रुपाली राजेश पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. परतूर मतदारसंघातून आसाराम बोराडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. देवळाली मतदारसंघातून योगेश घोलप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण पश्चिम मतदारसंघातून सचिन बासरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. कल्याण पूर्व मतदारसंघातून धनंजय बोडारे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वडाळा मतदारसंघातून श्रद्धा श्रीधर जाधव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भायखळा मतदारसंघातून मनोज जामसुदकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीगोंदा मतदारसंघातून अनुराधा राजेंद्र नागावडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर कणकवली मतदारसंघातून संदेश भास्कर पारकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर वर्सोवा मतदारसंघातून हरुण खान यांना उमेदवारी देण्यात आली आहे. घाटकोपर पश्चिम मतदारसंघातून संजय भालेराव यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर विलेपार्ले मतदारसंघातून संदीप नाईक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शैक्षणिक, राजकीय, क्रीडा, आरोग्य, कृषी, सहकार अशा अनेक प्रकारच्या चळवळींमध्ये आधारस्तंभ ठरलेला बारामती झटका या वेब पोर्टलचा 6वा वर्धापन दिन साजरा होत आहे. बदलत्या काळानुसार बारामती झटका साप्ताहिकाचे बारामती झटका वेब पोर्टलमध्ये रूपांतर झाले. अल्पावधीतच साता समुद्रापलीकडे पोहोचलेल्या या वेब पोर्टल वाचकांची संख्या 2,25,00,000 गेली आहे. तसेच बारामती झटका YouTube चॅनल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या 1,10,00,000 पर्यंत पोहोचली असून 53,000 सभासदांनी चॅनल सबस्क्राईब केला आहे. आजपर्यंत साप्ताहिक न्यूज पोर्टल व YouTube चॅनलला आपण सर्व प्रेक्षकांनी सहकार्य केले त्याबद्दल मनापासून धन्यवाद. बारामती झटका वेब पोर्टलच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण आपली वैयक्तिक, संस्थेची, फार्मची तसेच कंपनीची जाहिरात देऊन सहकार्य करावे. आपल्या सहकार्याची आवश्यकता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचून जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याचा प्रयत्न नेहमीच करणार आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने सहकार्य केलं तसं सहकार्य इथून पुढेही करत राहाल अशी अपेक्षा. आपला विश्वासू श्रीनिवास शिवाजीराव कदम पाटील. मोबाईल नंबर 9850104914 9766703514.